मित्रांनो, आठवड्याचे 6 दिवस आपण कसा बसा जीव मुठीत धरून काम करतो फक्त एका दिवसासाठी, तो म्हणजे आपला रविवार. काय तो आनंद, उशिरा उठणं, गरम गरम वाफाळणारा चहा आणि मग पुन्हा चादर ओढून झोपून जाणं. पण कधी विचार केलाय का की आपल्याला ही हक्काची सुट्टी कोणी दिली? कुणीतरी देव माणूसच असेल ना. आज आपण याच माणसाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्यामुळे आपण रविवारी घोडे विकून झोपू शकतो. 1881च्या काळात जेव्हा मुंबईत गिरण्या सुरू झाल्या, तेव्हा कामगारांना आठवड्याचे 6 दिवस चक्क 12-12 तास काम करावं लागायचं. तहान भूक विसरून कामगार राबायचे, पण त्यांना हक्काची विश्रांती मिळतच नव्हती. मग एंट्री झाली एका खऱ्या सुपर हिरोची, ज्यांचं नाव होतं नारायण मेघाजी लोखंडे. लोखंडे साहेबांनी सरकारला विचारलं, अहो मशीनला पण विश्रांती लागते, मग माणसांना का नको? त्यांनी 1 नाही 2 नाही चक्क 7 वर्ष लढा दिला. त्यांनी कामगारांच्या सभा घेतल्या, हजारोंची निवेदने दिली. विचार करा, आज 1 दिवस रजा घ्यायची असेल तर बॉसच्या किती मनधरणा कराव्या लागतात. तिथे या माणसाने पूर्ण देशासाठी हक्काची सुट्टी मागितली होती. शेवटी काय झालं? ब्रिटिशांना वाकावंच लागलं. 10 जून 1890 रोजी सरकारने अधिकृत घोषणा केली की आतापासून दर रविवारी कामगारांना सुट्टी मिळेल. पण लोखंडे साहेब तिथेच थांबले नाहीत. त्यांनी त्या काळी सांगितलं की शरीराला आणि मनाला विश्रांती हवीच, तर पुढच्या आठवड्यात काम नीट होईल. आज ज्याला आपण वीकेंड म्हणतो, त्याची सुरुवात त्यांनी तेव्हाच केली होती. आज तुम्ही जी दुपारी सुट्टीची झोप घेता, आनंद घेता, तो नारायण लोखंडे यांच्या कष्टाचं फळ आहे. पुढच्या वेळी जेव्हा रविवारी उशिरा उठाल ना, तेव्हा एकदा त्यांचं नाव नक्की आठवा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला पाठवा जो रविवारी सुद्धा काय करू आणि काय नको अशा टेन्शन मध्ये असतो. त्याला सांगा, भावा निवांत राहा, लोखंडे साहेबांनी ही सुट्टी आपल्या आरामासाठी मिळवून दिली आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, नाहीतर पुढच्या रविवारची तुमची सुट्टी रद्द होईल. भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हॅपी संडे.